आज तर सकाळ सकाळपासूनच एवढं बोगस वातावरण होतं का मला डायरेक्ट आहे ना भाऊ आज विशेष होणार होता. अहो ते असं वातावरण झालं का लय बोगस वाटत राहू, बरोबर आहे का नाही. आणि आज तर वातावरण झालं तर झालं होतं, सकाळी सकाळी पाऊस यायला लागला होता भाऊ. म्हणला भाऊ आता अवघडच झालं भाऊ. पावसाळ्यामध्ये ना गायांची भिजायची मजा झाली होती बरं का. त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता झाली होती भाऊ, कारण 2-4 दिवस पण फुल गरमत होतं ना आज डायरेक्ट पाऊसच येत होता. मी तर काय पुढचा मागचा विचारच नाही केला भाऊ. मी डायरेक्ट झोपूनच राहिलो होतो सकाळपासून. 5 वाजता उठलो, 5 वाजता तसंच वातावरण होतं भाऊ. म्हणलं चला आता काय वातावरणापाशी काही नाही, आपल्याला पहिल्यांदा घास कापायला जावं लागेल. घास कापायला जायचं म्हणलं ते वेळेला थोडीफार धार पाहिजे भाऊ, नाही तर काय पाऊस यायचं ना आपण चालायचं दमादमाने ते घास कापेत काय फायदा व्हायचा म्हणलं. मग सगळ्यात पहिल्यांदा वेळेला धार लावून घेतली आणि डायरेक्ट वावरामध्ये आलो होतो. वावरामध्ये पण ते गावाचं काड पेटवायचं होतं, पण ते एकट्याचे नाही काय शक्य होत नाही बरं का ते काड पेटवणं, कारण की एक काड पेटवलं गेलं तर सगळंच पेटून जायचं. त्याच्यामुळे म्हणलं बस हे समजड्याला तू पहिल्यांदा घासन गिन्नी कापून घे, मग बाकीचे पंचायती कर भाऊ, नाही का. तुम्ही घ्या टपकन दिशा आपल्याला फॉलो करू मग काय पुढच्या नवीन व्हिडिओ साठी. घास कापायला वावरात आलो, इथं पाऊस चालू झाला होता आणि मम्मीला तिकडे गिन्नी तोडायची होती. म्हणलं भाऊ आता काय काय करावं आणि काय काय नाही. या वातावरणामुळे ना भाऊ या घासाचं बार वाटोळा झालं भाऊ. याच्यावर डायरेक्ट मावा येऊन पडून राहिला. आता गायांनी खाल्लं म्हणजे बरं होईल. गायांना चालत बरं का सगळं, पण विषय कसा होईल गाय आहे ना या माव्याच्या घासाने ना डायरेक्ट आजारी पडतील. त्याच्यामुळे टाकावं कोणी असं झालं भाऊ. आता तो घास नाही टाकावं त्यांना खायला, तर त्यांना दुसरं काही खायला नाही, गिन्नी सोडून. घरी आलो गिन्नी विन्नी तोडून मग डायरेक्ट आता कुट्टी काढायला झोपलो होतो. सगळं काम आवरलं होतं, घरी लय बोर झालं होतं म्हणून डायरेक्ट 5 वाजता गावात निघालो. मग